कर्नाटकातून ओव्हरलोड वाळू घेऊन येणाऱ्या दोन गाड्या राधानगरी, भुदरगड आणि कागल लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी कागल तालुक्यातील सुरुपली इथं पकडल्या। या दोन वाहनांमध्ये तब्बल 56 टन वाळू असल्याचं निदर्शनास आलंय। या घटनेनंतर स्थानिक वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था आणि अपघाताचं प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होतीये। राधानगरी, भुदरगड आणि कागल लॉरी असोसिएशनच्या सदस्यांनी ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या कर्नाटकातून आलेल्या दोन गाड्या पकडून तलाठी अनुष्का पाटील यांच्या ताब्यात दिल्या। या दोन वाहनांमध्ये तब्बल 56 टन वाळू असल्याचं निदर्शनास आलंय। या घटनेनंतर वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशा अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था आणि अपघाताचं प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। प्रामाणिकपणे आणि नियमानुसार माल भरणाऱ्या ट्रक चालकांना अशा गाड्यांमुळे फटका बसतोय। त्यामुळे अशा अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी केली। मात्र हा लढा किती दिवस चालणार? राज्य मार्गावर नियमित फिरणारे आरटीओ, पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी अशा वाहनांकडे दुर्लक्ष का करतात असा प्रश्न संघटनेच्या माध्यमातून उभा राहतोय। यावेळी राजेंद्र पाटील, संदीप खाडे, प्रवीण वारके, दत्तात्रय वारके, दीपक पाटील, प्रवीण चावरे, सातापा शिंदे, आकाश चौगुले, धनाजी पोवार उपस्थित होते।